एक लक्षात घ्या, ह्या शिवसैनिकाच्या मनाचा झालेला उद्रेक आहे. एखादी गोष्ट त्याला पटली नाही तर तो आपल्यातला असलेला बंडखोरपणा हा दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि तो त्यांनी दाखवलेला आहे. म्हणून त्यांनी काही चूक केली असं मी मानायला तयार नाही. ज्या युतीच्या बोलणी चालू आहेत, युतीच्या वारंवार रोज ज्या बैठका होतात त्या बैठकीमधून तातडीने काही निष्पन्न न झाल्यामुळं असा प्रकार हा उद्भवलेला आहे. मग कुणावर अन्याय, कुणावर आणखीन काही जागेबद्दल कमी जास्त परार जे झालेला आहे त्याचा हा परिणाम आहे. आणि हा इथं आज यांनी दाखवला, परंतु शहरामध्ये अनेक ठिकाणी शिवसैनिक अशाच पद्धतीने नाराज आहेत आणि आमचे सहकारी पक्ष त्याला तेवढं सिरियसली घेऊन तातडीनं निर्णय जाहीर करताना सुद्धा वेळ लावताय. हा त्याच्या मागचं खऱ्या अर्थानं उद्रेक होण्याचं कारण आहे असं मला वाटतं. 4 तास शिल्लक आहेत अर्ज दाखल करायला. युतीचं स्टेटस काय? युतीच्या स्टेटससाठी मी तुम्हाला आताही सांगितलं की रात्री मी कमीत कमी 4 वाजेपर्यंत, सकाळच्या 4 वाजेपर्यंत आम्ही बोलणी केली. फक्त एका कागदावर तो प्रस्ताव लिहिणे आणि आमच्याकडे पाठवण्यासाठी त्यांना जवळपास 8 तासाचा विलंब लागला. दुपारी 4 वाजता तो प्रस्ताव आमच्याकडे आला आणि त्याच्यातही काही त्रुटी त्यांच्याकडून राहिल्या. त्या त्रुटी दुरुस्त करायला पुन्हा त्यांना ते वापस पाठवले, परंतु आता जर पाहिलं तर आतापर्यंत त्याच्यावर आणखीन त्यांची दुरुस्ती होऊन आलेलं नाही. त्यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे हे आम्हाला सुद्धा कळत नाही. इतक्या लवकर एखादी दुरुस्ती करायला इतका वेळ का लागतो याचं कारण तरी समजलं पाहिजे ना. तुम्हाला वाटत नाही का युती करावी तर नका करू, मैत्रीपूर्ण लढायचं तर मैत्रीपूर्ण सांगा. परंतु जर युती झाली आणि जेव्हा त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यात सहभाग नोंदवल्यानंतर त्यांच्या आदेशाचं पालन न करणं हे सुद्धा पक्षाच्या शिस्तीमध्ये बसत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणून मग जर मुख्यमंत्री मोठे की उपमुख्यमंत्री मोठे का आपण मोठे हे आता इथं या शहरामध्ये ठरवावं लागेल. झाली का नाही, काय नेमकं स्टेटस आहे? त्यांचा प्रस्ताव आला होता, त्याच्यामध्ये काही चुका होत्या, त्या चुका मी दुरुस्त करायला त्यांच्याकडे दिला आहे. त्याचा आणखीन कागद आलेला नाही. ते आल्यानंतर जर समाधान झालं तर माझं आणि अतुलचं जॉईंट प्रेस, अतुल सावे मंत्रींचं जॉईंट प्रेस आम्हाला घ्यायची होती, परंतु आतापर्यंत ती वेळ आणखीन आलेली नाही. या त्यांच्या मनात काय आहे, काय चालू आहे? तुमच्या बोलण्यामध्ये आलं असेल ना, तुम्हाला लक्षात आलं असेल ना त्यांच्या मनात नेमकं काय चालू आहे हेच आम्हाला कळत नाही. म्हणून आता आम्ही दुधा मनस्थितीत आहोत. युती लवकर व्हावी अशा भावनेतून आजही आमची भूमिका आहे. युती झाली पाहिजे, युती चांगली व्हावी आणि आपण भगवा झेंडा फडकवावा याबद्दल दुमत नाही. परंतु ते उशीर का करतात हे आणखीन कोड्यात आहे. थोड्या वेळात असं ते जाताना म्हणाले. आता थोडा युती झाली